जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल। चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल। इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे, खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे। येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार, सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थानाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे। मात्र गेल्या काही वर्षांपासून त्र्यंबकेश्वर परिसर हा वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। यातच आता त्र्यंबकेश्वर देवस्थानची कोट्यावधी रुपयांची जमीन ही परस्पर संमतीने संस्थांचे विश्वस्त आणि ट्रस्ट यांनी विकण्याचा घाट घातला असल्याचा गंभीर तितकाच खळबळजनक आरोप त्र्यंबकेश्वर संस्थांच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी केला आहे। याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे तक्रारही केली आहे। कोट्यावधी रुपयांची 2.5 एकर जमीन ही परस्पर संमतीनं देवस्थानचे सुनील अडसरी यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं गंभीर वक्तव्य ललिता शिंदे यांनी केलंय। त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टची मौजे त्र्यंबकेश्वरमध्ये सुमारे 27 एकर जमीन आहे। माझ्या माहितीप्रमाणे आत्ताच नवीन विश्वस्त मंडळाने मार्च 24 मध्ये एक ठराव पारित केलेला आहे आणि त्या ठरावानुसार जे कुळ आहे सुनील काका अडसरे यांना 2.5 एकर जमीन देण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे। तर इथे देवस्थानमध्ये चेअरमन हे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतात आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली असा ठराव पारित होतो आहे की 2.5 एकर जमीन कुळाला द्यायची, बाकी उर्वरित देवस्थानने ती परत घ्यायची। तर हा कुठल्या नियमानुसार हा ठराव झालेला आहे याची प्रथम चौकशी झाली पाहिजे। आणि ही देवस्थानची जमीन ही इनाम जमीन आहे, ही कुठल्याही प्रकारे माननीय धर्मदाय आयुक्त यांच्या परवानगीशिवाय देता येत नाही आणि त्यांच्या परवानगीशिवाय आणि मुळात म्हणजे कुळाला जमीन देण्याचा देवस्थानला कुठलाही अधिकार नाही आहे। अशा देवस्थानच्या इनामी जमीन अशा आपण खिरापतीसारख्या वाटायला लागल्या तर देवस्थानाला जमीन राहणार का? तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे। माननीय उच्च न्यायालय चीफ जस्टिस यांना मी एक पत्र लिहिलेलं आहे की आपण ताबडतोब याची दखल घ्यावी आणि मुख्यत्वे जमीन ही आमची देवस्थानची त्र्यंबकेश्वरमधली ही भात शेतीची जमीन आहे। त्यामध्ये भाताचे 5 प्रकारचे भात तिथे पिकले जातात आणि तेच तांदूळ आपल्या देवस्थानला नैवेद्यासाठी देतात। तर ही परंपरा पण इथली मोडीत होणार आहे आणि अशा जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचे विकास कामांच्या नावाखाली आम्ही दवाखाने बांधणार, आम्ही हे करणार, तर हे कुठल्याही प्रकारे झालं नाही पाहिजे। इथल्या जी नैसर्गिक संपदा आहे ती टिकली पाहिजे आणि भात शेतीसाठी जी जमीन ठेवलेली आहे, ज्या कोणी त्यांनी दान केलेली ती जमीन फक्त त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या ताब्यात राहिली पाहिजे ही मी विनंती करत आहे आणि याची चौकशी सखोल झाली पाहिजे आणि ताबडतोब हा ठराव रद्द करावा अशी मी मागणी करत आहे। ललिता शिंदे, माजी विश्वस्त, त्र्यंबकेश्वर। दरम्यान लेखी परवानगी नसताना विश्वस्तान आणि ट्रस्टनं कायद्यानुसार जमीन देण्याची कोणतीही लेखी परवानगी घेतलेली नसताना हा ठराव पारित करण्यात आला असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तातडीनं चौकशी करून ठराव रद्द करण्याचे आदेश दिलेत। दरम्यान संस्थांचे अध्यक्ष न्यायाधीश असून 2.5 एकर जमीन कोणत्या कायद्यानुसार दिली जातीये हे त्यांनी जनतेसमोर आणावं असं आवाहन त्यांनी केलंय। दरम्यान त्र्यंबकेश्वर शिवारातील जमीन प्रामुख्यानं भात शेतीची असून ही जमीन इनामी आहे, यामुळे त्यासाठी विशेष कायदा लागू झालाय। तरी देखील विश्वस्त मंडळ भात शेतीच्या जमिनीवर काँक्रिटीकरणाच्या नावाखाली विक्रीचा घाट घालत असून याबाबत जिल्हा प्रशासनानं कठोर पावलं उचलून संबंधितांची चौकशी करावी आणि हा बेकायदेशीर ठराव रद्द करावा अशी मागणी ललिता शिंदे यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, DNA नाशिक न्यूज, नाशिक।